निर्णय आजच्या मीटिंगचा जर विचार केला तर मागील 1.5 ते 2 वर्षापासून ज्या सदनिकाधारकांना त्रास होता आणि सिडकोने ज्या फॅसिलिटीज काढून घेतल्या होत्या, निदान आज त्यांनी जो मेंटेनन्स आकारलेला आहे त्या मेंटेनन्सच्या अनुषंगाने येणाऱ्या 1 ते 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये प्रत्येक सदनिकाधारकाला योग्य फॅसिलिटी ही व्यवस्थापन कमिटी पुरवल अशी आम्हाला सुरुवातीपासून आशा होती आणि त्या बाबतीत आज हा जो निर्णय झालेला आहे हा या निर्णयापैकी सगळ्यात महत्त्वाचा निर्णय आहे। आणि 25 रोजी स्थापन झालेली आहे, प्रमाणपत्र आपल्याला प्राप्त झालेलं आहे, त्या अनुषंगाने असणारे वाद वगैरे चालूच आहेत। 20 जुलै 2025 रोजी आपली पहिली सर्वसाधारण सभा या ठिकाणी पार पडलेली होती हॉलमध्ये आणि त्या सभेच्या अनुषंगाने व्यवस्थापन समिती आज या ठिकाणी स्थानापन्न आहे। आजच्या या मीटिंगचे अध्यक्ष आपल्या मारवा सोसायटीचे अध्यक्ष मी कुलदीपराव यांना विनंती करतो की त्यांनी ते स्वीकारायचं आहे। बाय डिफॉल्ट मी त्यांच्याकडेच आहे, सर्वांनी त्यांचं स्वागत करायचं आहे। आजच्या सभेचं अध्यक्षपद मी स्वीकारत आहे आपल्या सर्वांच्या साक्षीने। धन्यवाद। एखादा तत्पर अधिकारी जर आला आता तात्पुरत्या स्वरूपात तुम्हाला पाणी येते नाही, आमच्या या भागामध्ये येतं, मात्र अगोदर इकडे येत नव्हतं L3 ते L6, त्याच्यासाठी संघर्ष करावा लागला, त्याच्यानंतर अपूर्ण राहिला आणि आता नवीनच प्रश्न उद्भवलेला आहे तो म्हणजे L7 ते L10 यांना खूप अडचण येत आहे। आता हे खरं म्हणजे प्रशासनाने ते बघायला पाहिजे आणि ते हाताळायला पाहिजे, हाऊ टू केअर टू द पीपल, पण ते होताना दिसत नाही। आणि सिडकोने जेव्हा एवढी मोठी तुम्ही एक गृहसंकल्प उभा करता त्यावेळेला ते पूर्ण बघायला पाहिजे की बाबा आपण हे पूर्तता करू शकतो का, आणि असं बघितलं तर अर्धा महाराष्ट्र या ठिकाणी आणून ठेवलेला आहे। नमस्कार, मी सुनील कातरे, रायगड टाइम्स महाराष्ट्र डिजिटल मीडियामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। नवी मुंबईच्या प्रलंबित प्रश्नांवर आपण नेहमीच चर्चा करत असतो। एकंदरीत पाहायला गेलं तर तळोजा फेज 2 मधील मारवा सोसायटीमध्ये आज आहोत। एकंदरीत पाहायला गेलं तर अनेक विषयांवर, महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होती या ठिकाणी। तब्बल 2-3 वाजल्यापासून या ठिकाणी सर्व सदनिकधारकांनी या ठिकाणी उपस्थित राहून आवर्जून या ठिकाणी अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली। गेल्या अनेक महिन्यापासून या खरं तर मारवा सोसायटीला रजिस्ट्रेशन झाल्यानंतर वेगळे नियमावली देखील लागू झालेली आहे, त्यासोबत नागरिकांना दिलासा देखील मिळणार आहे, पण सोबतच अनेक विषयांवर चर्चा झालेली आहे। आपल्यासोबत सोसायटीतील पदाधिकारी आहेत, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। सर, तुमच्याकडे येतो सर्वप्रथम, कसं पाहता आज या ठिकाणी अनेक विषयांवर चर्चा झाली आणि नागरिकांच्या मतभेदांचे कौल घेऊन जवळपास निर्णय पास करण्यात आले, काय वाटतं तुम्हाला की या सगळ्या रणनीतीवर? नक्कीच या मारवा सोसायटीचा वकील या पदावर मी कार्यरत आहे, आपला सचिव या पदावर, आणि सुरुवातीला 20 जुलै 2025ला आमची पहिली एजम झाली आणि त्याच्यानंतर दीर्घ काळानंतर आज विशेष सर्वसाधारण सभा पार पडली। जमलेल्या मारवातील सर्व सदनिकाधारकांनी उत्स्फूर्त आणि चांगला प्रतिसाद दिला। काही किचकट मुद्दे होते, जसे की नियमावली असेल, त्याचबरोबर तुमचे देखभाल शुल्क असेल, मेंटेनन्स ज्याला आपण म्हणतोय, या सर्व मुद्द्यावरती, या गंभीर मुद्द्यावरती सकारात्मक प्रतिसाद आला आणि चांगल्या रीतीनं नियमावलीचा मुद्दा असेल तो निकालात निघाला, मेंटेनन्सचा मुद्दा असेल त्यालाही लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि सर्वानुमते आम्ही ठराव मंजूर करू शकलो। मी मारवातून जमलेल्या सर्व आपल्या सदनिकाधारकांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। आजची मीटिंग खरंच यशस्वीरित्या पार पडली। अंतिमतः सर्वांनी आणि सभेच्या अध्यक्षांनी सर्वांचे आभार मानले आणि ही मीटिंग या ठिकाणी संपलेली आहे। सर, या ठिकाणी पाहायला गेलं तर अनेक विषयांवर चर्चा झाली, प्रशासनाने या ठिकाणी कुठेतरी दिरंगाई लावली सोसायटी रजिस्टर होण्यासाठी, म्हणून सोसायटीधारकांना अनेक वेगवेगळ्या महत्त्वाच्या विषयांवर खरं तर अडचणींना सामोरं जावं लागतं आहे, त्यात मतभेद देखील होत आहेत आणि त्यानंतर वेगवेगळ्या विचारधारातून विकास शोधावा लागतो आहे। खरं तर ही वस्तुस्थिती समोर येते, काय पाहता? मुळात सिडको प्रशासनाकडून एवढ्या मोठ्या सोसायट्या निर्माण केलेल्या आहेत की त्यांचा सगळ्यांचा गुंतागुंतीचा भाग झालेला आहे। मुळात काही अजूनही आमची सोसायटीमध्ये 1274 युनिट आहेत, त्यापैकी 200च्या वर युनिट व्हॅकंट आहेत। ही बाब अजून गंभीर आहे। 2021 पासून ह्यात ताबा घेण्याची गोष्ट चालू आहे, 2025 संपत आलेला आहे
या व्हॅकंट सदनिकांचं काय करायचं, त्यांचा जो मेंटेनन्सचा देखभाल शुल्क कधी सिडको उचलणार आणि आम्हाला प्रोव्हाइड करणार, हा एक वादातीत मुद्दा आहे. सिडकोने आत्तापर्यंत जो खर्च केला आहे तो देखील वादातीत आहे. त्यांना आम्ही रितसर लेटर दिलेला आहे की आपला जो ऑडिट रिपोर्ट आहे तो देण्यात यावा, पण सिडको जेव्हा देते तेव्हा देते, तोपर्यंत हा सगळा गावाचा गाडा कसा चालवायचा हा एक गंभीर प्रश्न आहे. आपल्यासोबत होते सचिव सर. आता आपण सर अध्यक्ष सर तुमच्याकडे येतो. कसं पाहता, अनेक महत्त्वाची कमान जबाबदारीची तुमच्यावर देखील आहे. नागरिकांच्या अनेक प्रश्नांवर प्रत्युत्तर आणि त्याच्यानंतर योग्य निर्णय घेणं खरं तर तुमच्याकडे आहे. काय वाटतं तुम्हाला सर्वात मूलभूत प्रश्न आणि कोणत्या अडचणींना तुम्हाला प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सामोरं जावं लागतं? खरं तर मारवाचा अध्यक्ष झाल्यापासून किंवा त्याच्या अगोदरपासून आम्ही सामाजिक कार्यामध्ये कार्यरत आहोत. मारवामधील सर्वच लोक अतिशय उत्तम प्रतिसाद देतात. काही मतभेद असतात पण तरीही आम्ही शेवटी एका मतावर येतो. आजपर्यंत जेवढ्या मीटिंग झाल्या आमच्या या 3 वर्षात तेवढ्या अगदी उत्स्फूर्त प्रतिसाद आणि चांगल्या झाल्या. एकमतावर येऊन लोकांनी निर्णय घेतले सोसायटीच्या हिताचे. राहिला मूलभूत प्रश्न तर पाण्याचा प्रश्न, जो सिडकोनं आम्हाला ॲग्रीमेंटमध्ये दिलेला आहे की 5 तास पाण्याच्या टाकीमध्ये येणं बंधनकारक आहे किंवा देणार ते बांधील आहेत, ते काय दिसत नाही. आजही 3 पाण्याच्या टाक्या आहेत, त्यामध्ये 2 टाकेला जवळपास 2 ते 2.5 तासच पाणी येतं आहे. तरीही आमची थोड्या प्रमाणात चालतो आहे. पण एका टाकीला हे 1च तास पाणी येते. मारवामधल्या 15 बिल्डिंगमध्ये 4 बिल्डिंगचा प्रश्न असा आहे की त्यांना फक्त 1 तास पाणी येतं आहे. आणि हा जो मूलभूत प्रश्न आहे, इथं जे नोकरदार वर्ग आहे ह्यांना खूप समस्यांना सामोरं जावं लागतं आहे. आम्ही जर प्रश्न घेऊन गेलो तर एखादा पाण्याचा टँकर पाठवणार आणि तेवढेच गाजर दाखवल्यासारखं लोकांना भुलवणार. सर, या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न असा येतो, अनेक गृहसंकुल सोसायटी तळोजा नोडमध्ये आहे. तळोजा फेज 2 मध्ये आपण पाहतो. मारवा ही गृहसंकुल सोसायटी मला वाटतं सर्वात छोटी सोसायटी म्हणून या गृहसंकुलच्या नियोजनामध्ये मानली जाते. आणि मुळात याच गृहसंकुल सोसायटीमध्ये जर पाण्याचा प्रश्न असेल तर या तळोजा नोडमध्ये मोठ्या वसाहत केलेल्या या गृहसंकुलावर नेहमीच प्रश्नचिन्ह उभं राहतं. काय वाटतं तुम्हाला या सगळ्या गोष्टी? नक्कीच हा खरंच महत्त्वाचा प्रश्न अभ्यासाचा विषय आहे सिडकोसाठी सुद्धा. सिडकोनी विचार करावा. इथं 1250 फ्लॅट दिलेत आणि अगदी 1 BHK पेक्षा लहान सोसायटी ऑफिस दिलं आहे. तसंच ज्या पुढच्या सोसायटी आहेत, जे सिडकोने 26,000 घरांची जी सोडत काढलेली आहे, त्या 26,000 घरात सुद्धा अशीच अवस्था आहे. एका बिल्डिंगमध्ये 250 फ्लॅट आहेत. जर तुम्हाला एका बिल्डिंगमध्ये 80 फ्लॅटचा मेळ लागत नाही आजच्या डेटला, प्रायव्हेट सोसायटीमध्ये 80 फ्लॅटची सोसायटी असती, इथं 1250 फ्लॅटच्या सोसायटीत 300 पार्किंग दिलं आहे. गव्हर्नमेंट काय म्हणतं की पार्किंग प्रत्येक फ्लॅटला कंपल्सरी देणं हे बंधनकारक आहे. जर तुमची गव्हर्नमेंट संस्थाच जर बंधनकारक विषयांना बगल देत असेल तर मग प्रायव्हेटवाल्यांकडून काय अपेक्षा ठेवणार? आणि आजच्या डेटला जर 26,000 घरांच्या अजून सोडती देऊन ते पोझिशन घेतलेले नाहीत, तरीसुद्धा पाण्याचा प्रश्न एवढा आहे, तर भविष्यात जाऊन इथं काय गंभीर प्रश्न होईल हा म्हणजे अनाकलनीय विषय आहे. नक्कीच पाहायला गेलं तर तब्बल 3 वाजल्यापासून चालू असलेल्या या सर्व मीटिंगमध्ये अनेक पदाधिकाऱ्यांनी सोबत नागरिकांनी देखील आपले प्रश्न मांडले. सर, तुमच्याकडे येतो. तुम्ही देखील या मीटिंगमध्ये उपस्थित होता. आपले देखील वारंवार प्रश्नावली समोर येत होती. काय वाटतं आजच्या मीटिंगमध्ये, खऱ्या अर्थाने काय वाटतं की अनेक लोकांनी आपलं मत मांडलं आहे आणि खरंच हे मारवा सोसायटीच्या विकासासाठी ही मीटिंग ठरेल? सर्वप्रथम मी आलेल्या सर्व सदनिकाधारकांचं कौतुक करतो, अभिनंदन करतो. आणि आज खऱ्या अर्थाने जवळपास 3 वर्षे झाले आम्ही पहिल्यापासून या ठिकाणी आहोत राहायला. बरेचसे प्रश्न असे होते, पाण्याचे होते. हे त्यावेळेला अध्यक्ष सचिव कोणी नव्हते आणि आम्ही ते पुढाकार घेतला. आणि मी आजही कुठेही जर आम्ही गेलो तर लाटकर साहेबाचं, नांदेडचे रिटायर झाले ते, त्यांचं आम्ही आवर्जून नाव घेतो. कारण त्यांनी आपण म्हणतो ना की रूट लेवलला त्यांनी पूर्ण प्रश्नच मार्गी लावला. कुठला? टाकी क्रमांक 3चा. त्यांनी आमचा तो 100चा पाईप होता त्या ठिकाणी त्यांनी 200चा बसवला. आणि आज जे टाकी क्रमांक 3वर L1, L2 आणि E1 पासून E5पर्यंत अशा 7 बिल्डिंग आहेत. तो प्रश्न कायमचा मार्गी लागलेला आहे. अशाच पद्धतीने सिडकोने एखादा तत्पर अधिकारी जर आला. आता तात्पुरत्या स्वरूपात तुम्हाला पाणी येते का? नाही, आमच्यात या भागामध्ये येतं, मात्र अगोदर इकडे येत नव्हतं. L3 ते L6 त्याच्यासाठी संघर्ष करावा लागला. त्याच्यानंतर अपूर्ण राहिला. आणि आता नवीनच प्रश्न उद्भवलेला आहे, तो म्हणजे L7 ते L10 यांना खूप अडचण येत आहे. आता हे खरं म्हणजे प्रशासनाने ते बघायला पाहिजे आणि ते हाताळायला पाहिजे. हाऊ टू केअर टू द पीपल, पण ते होताना दिसत नाही आहे. आणि सिडकोने जेव्हा एवढी मोठी तुम्ही एक गृहसंकुल
उभा करतात त्यावेळेला ते पूर्ण बघायला पाहिजे की बाबा आपण हे पूर्तता करू शकतो का. आणि असं बघितलं तर अर्धा महाराष्ट्र या ठिकाणी आणून ठेवलेला आहे. आसावरी सर्वात मोठी गृहनिर्माण संस्था आहे. तर नियोजन त्यांनी करायला पाहिजे. आम्ही त्यांना दोष देत नाही, थोडा उशीर होत असेल, परंतु समस्यांची उकल जी आहे म्हणजे समस्या पूर्णपणे सोडवायला पाहिजे. मग ते सुरुवातीला 50% असेल, 60% असेल, 100% आम्ही एकदम होईल असं नाही म्हणत, पण या 2-3 महिन्यामध्ये सर्वांना दिलासा द्यावा. सर अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर या सोसायटीच्या आजच्या मीटिंगमध्ये तुम्हाला काय वाटतं, कोणकोणते हायलाईट विषय जे सोसायटीच्या हितासाठी आतापर्यंत तुम्हाला वाटतं मानले गेले? नाही, हे बघा, एक विरोधाला विरोध म्हणून आपण कधीच करत नाही, हा माझा स्वभावही नाही. आणि सर्वप्रथम म्हणजे जे चांगले हिताचे निर्णय आहेत त्याच्यामध्ये माणसाचे वैचारिक मतभेद असतात, मात्र जे समाजहिताचे कार्य त्या ठिकाणी आपण विरोध कोणीही करू नये आणि समजून घेणे आणि जर चुकत असेल त्या ठिकाणी सांगणे आणि आपलं मत मांडणे. आता आमचा एक शेवटचा प्रश्न होता सांस्कृतिक कार्यक्रमाचा, तो पेंडिंगमध्ये आहे. की माझं मत आहे की बाबा 30 बिल्डिंगमधून म्हणजे 15 बिल्डिंगमधून 2-2 जे आहेत ते निवडावे, उत्सव समिती तयार करावी आणि जी 10 दिवसाचा आपल्याला अकाउंट ओपन करता येतो त्यामध्ये ते अकाउंट ओपन करावं, 10 दिवसानंतर ते डिझॉल्व करून टाकावं, कार्यक्रम करावे. पण असे जर समजा वादाचे मुद्दे राहिले तर मग फक्त राष्ट्रीय सणच या ठिकाणी साजरे होतील आणि एकोपा जर राहिला तर सर्वच होईल. नक्कीच सामाजिक सलोखा जपणं तेवढं महत्त्वाचं आहे. आपण आणखीन पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करूया. सर, पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो. खरं तर पाहायला गेलं तर काय वाटतं, आज वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली आणि तुमची देखील सर्वात प्रमुख उपस्थिती होती. काय वाटतं, या सर्व पूर्ण मीटिंगमध्ये कोणते असे प्रमुख 3 निर्णय हे सोसायटीच्या हितासाठी चांगले राहतील, काय वाटतं? नाही, आजच्या सर्वसाधारण सभेमध्ये झालेला एक नियमावलीचा जो ठराव आहे, त्याचबरोबर मेंटेनन्स शुल्क आकारण्याचा जो ठराव आहे, हे 2 ठराव नक्कीच या सोसायटीला भविष्यात नंदनवन केल्याशिवाय राहणार नाहीत. कारण कोणती संस्था असेल, सोसायटी असेल, तिला शिस्त, नियमितता पाहिजे. त्या शिस्तीवर नियंत्रण हवं आणि त्या अनुषंगाने लावलेली नियमावली मला वाटतं सकारात्मक निर्णय घेईल आणि लोकांनी मेंटेनन्सला दिलेला भरीव प्रतिसाद कोणत्याही प्रकारे त्यांनी त्याच्यामध्ये गुंतागुंतीचा मुद्दा निर्माण नाही केला आणि सर्व चर्चेअंती तो सर्वसमावेशक मान्य केला. हे मला वाटतं या सोसायटीला भविष्यात नंदनवन करते. नक्कीच पाहायला. सर, कसं पाहता, या ठिकाणी आज मीटिंग सादर करण्यात आली. या मीटिंगमध्ये अनेक महत्त्वाचे पूर्ण निर्णय घेण्यात आले व सोबतच पार्किंग असेल किंवा आउट किंवा इन गेट किंवा पाणी प्रश्न असेल किंवा रस्ता किंवा अनेक विविध प्रश्नांवर चर्चा झाली. तुम्हाला काय वाटतं, खरंच आजच्या मीटिंगमध्ये कोणता असा महत्त्वाचा निर्णय झाला जो खरंच योग्य होता? याच्यामध्ये महत्त्वाचा निर्णय आजच्या मीटिंगचा जर विचार केला तर मागील 1.5 ते 2 वर्षापासून ज्या सदनिकाधारकांना त्रास होता आणि सिडकोने ज्या फॅसिलिटीज काढून घेतल्या होत्या, निदान आज त्यांनी जो मेंटेनन्स आकारलेला आहे त्या मेंटेनन्सच्या अनुषंगाने येणाऱ्या 1 ते 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये प्रत्येक सदनिकाधारकाला योग्य फॅसिलिटी ही व्यवस्थापन कमिटी पुरवल अशी आम्हाला सुरुवातीपासून आशा होती आणि त्या बाबतीत आज हा जो निर्णय झालेला आहे हा या निर्णयापैकी सगळ्यात महत्त्वाचा निर्णय आहे. आणि दुसरा विषय राहिला इन आणि आउट गेटचा. तर इन आणि आउट गेटविषयी जे काही शॉपवाल्यांची जी मागणी आहे तर त्या मागणीला आम्ही नकार नाही देत, परंतु यात महत्त्वाचा मुद्दा येतो की जे सिडकोने त्यांनी जी डिमांड केलेली आहे 2 गेटची, त्या ठिकाणी इन केस फ्युचरमध्ये जर फायर एक्झिटसारखी जर मोठी गाडी आत यायची असेल तर ती त्या गेटवरून येऊ शकत नाही. शिवाय ते कमर्शियल एरिया आहे, त्या ठिकाणी 2-3 प्ले ग्रुप आहेत, एक मला वाटते प्री प्रायमरी काहीतरी एक स्कूल आहे, त्याच्यानंतर एक हॉस्पिटल आहे. मग अशा ठिकाणी जर लहान लहान मुलं येणं जाणं करत असतील तर त्या ठिकाणी इन आणि आउट गेटच्या व्हेकल्स आत येणं हे मुलांच्या जीवितवाला हानी पोहोचू शकतात. म्हणून तो एक निर्णय मला असं वाटते न व्हायला पाहिजे आणि तो झाला नाही, आत्ता तरी प्रलंबित आहे, त्याविषयी योग्य तो निर्णय घेतला जाईल. यामध्ये आणखीन एक प्रश्न बघायला गेला तर सार्वजनिक उत्सव आणि या संदर्भात देखील मोठी तफावत पाहायला मिळाली, मोठे विचारवंश या ठिकाणी झाले. काय वाटतं तुम्हाला? नाही, आता यामध्ये कसं आहे, प्रत्येकाची एक व्यक्ती तितक्या प्रवृत्ती म्हणतो आपण, त्यानुसार विचारशैली वेगवेगळ्या आहेत. परंतु एवढं करूनसुद्धा सर्वांनी सांगितलं की एकत्रितपणे उत्सव आम्ही साजरे करू. मग त्यामध्ये कशा प्रकारे त्याची रचना राहील, व्यवस्थापन कमिटीची त्याच्यामध्ये काय आधारवड म्हणून काय भूमिका राहील, ह्या सर्व भूमिका भविष्यात स्पष्ट होतील. पण एक व्हावा हा जो निर्णय झाला हा सर्वस्वी चांगला निर्णय झाला.
गेलं तर मारवा सोसायटी ही खरं तर सर्वात जुनी नवीन तयार झालेली सोसायटी आहे आणि त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन झाल्यानंतरची सर्वात दुसरी सोसायटी आहे. परंतु विकास अजून शोधावा लागतो आहे आणि अनेक नागरिकांना अडचणींना सामोरं जावं लागतं आहे. यातून नेमकं या मिटिंगच्या माध्यमातून नागरिकांना दिलासा मिळणार आहे का, या वेगवेगळ्या अडचणींना त्यांचा निरासन होणार आहे का, खरं तर हे पाहणं गरजेचं राहणार आहे. बित्तम बातम्या जाणून घेण्यासाठी रायगड टाइम्स महाराष्ट्र 36ला सबस्क्राईब करा. विसरू नका. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन सोबत सुनील कातारे, रायगड टाइम्स.